नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे आचोर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे महाराष्ट्र शासनाने जो जीआर काढलेला आहे नवीन बीएमएस कॉलेजला परमिशन देण्यासाठी, तो जीआर बघायचा आहे आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये त्या उद्देशाने देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो जीआर काढलेला आहे हा त्या ठिकाणी 16 ऑक्टोबर 2025 या दिवशी काढलेला जीआर आहे आणि या कॉलेजला स्थापनेसाठी जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे हे जे काही आहे हे त्या ठिकाणी 9 या ठिकाणी तुम्ही तारीख बघू शकता 9 ऑगस्ट 2024 या दिवशी या कॉलेजला त्या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र शासनाने दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर कॉलेज ओपनिंगसाठी प्रोसेस चालू झाली होती आणि या कॉलेजला परमिशन मात्र या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून बघू शकता या ठिकाणी तुम्ही 16 ऑक्टोबर 2025 या दिवशी देण्यात आलेली आहे। यांशी आजम न्यू दिल्ली याच्याकडून परमिशन त्या ठिकाणी आली आणि ती परमिशन भेटल्यानंतरच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जीआर त्या ठिकाणी येत असतो। त्याच्यानंतर सीटी सेल कडून त्या कॉलेजची प्रोसेस होत असते, पाणी होत असते, त्या कॉलेजला कोड दिला जात असतो। त्याच्यानंतर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स जे आहे नाशिकचं यांच्याकडून सुद्धा पाणी नंतर त्या ठिकाणी या कॉलेजला कोड दिला जातो आणि त्याच्यानंतरच हे कॉलेज त्या ठिकाणी प्रोसेसमध्ये ॲडमिशन प्रोसेससाठी त्या ठिकाणी येत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जीआर कोणत्या कॉलेजने आहे, किती इंटेक कॅपॅसिटी असणार आहे आणि त्यामुळं कट ऑफ कमी होईल का, ही माहिती आपण या ठिकाणी बघूया। तर प्रस्तावना या जीआरची या ठिकाणी आपण वाचूया। संतोषी माता बहुउद्देशीय शैक्षणिक सेवा संस्था येवला जिल्हा नाशिक संचालित संतोषी माता आयुर्वेद कॉलेज पन्हाळ साठे तालुका येवला जिल्हा नाशिक या आयुर्वेद महाविद्यालयास बीएमएस अभ्यासक्रमाकरिता संदर्भ दिन पत्र क्रमांक 1 अन्वये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे। आता शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांनी संदर्भाधीन पत्र क्रमांक 2 अन्वये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी संस्थेच्या सदर महाविद्यालयास बीएमएस अभ्यासक्रमाकरिता मान्यता दिलेली आहे। सदर बाब विचारात घेता शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सदर संस्थेस आयुर्वेद महाविद्यालय बीएमएस अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या उद्देशानं संतोषी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था येवला जिल्हा नाशिक संचलित संतोषी माता आयुर्वेद कॉलेज पन्हाळ साठे येवला जिल्हा नाशिक या आयुर्वेद महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बीएमएस अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता भारतीय चिकित्सा पद्धती आयोग आयुष मंत्रालय पुढे तेच दिलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी या कॉलेजला परमिशन आलेली आहे, काही अटी व शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे। तर हे जे काही कॉलेज आहे संतोषी माता आयुर्वेद कॉलेज जे आहे संतोषी माता आयुर्वेद कॉलेज पन्हाळ साठे येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी 100 सीटचं हे कॉलेज या ठिकाणी 2025 पासून चालू होत आहे। हे जे कॉलेज आहे हे त्या ठिकाणी राऊंड 3 मध्ये किंवा राऊंड 4 मध्ये त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे आणि यामुळे नक्कीच जर हे राऊंड त्या ठिकाणी राऊंड 3 मध्ये जर ऍड झालं तर जो कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी कुठेतरी 2 मार्कापर्यंत कमी होण्यास मदत होईल आणि जर हे कॉलेज राऊंड 4 मध्ये त्या ठिकाणी जर ऍड झालं तर हा जो कट ऑफ आहे हा कुठेतरी 3 मार्कापर्यंत किंवा 4 मार्कापर्यंत सुद्धा कमी होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन बीएमएस कॉलेज 100 सीटचं त्या ठिकाणी त्याला मान्यता भेटलेली आहे। तर लवकरच हे कॉलेज त्या ठिकाणी आपल्याला राऊंडमध्ये दिसणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडसाठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांकरिता 900 रुपये फक्त एवढी फीस त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। या फीसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्कोअरनुसार त्या ठिकाणी कॉलेज प्रेडिक्शन त्या ठिकाणी केलं जाईल, तुम्हाला बीएमएस प्रेफरन्स त्या ठिकाणी दिली जाईल, म्हणजेच बीएमएस कॉलेजची रँकिंग तुम्हाला दिली जाईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल हे सुद्धा प्रेडिक्ट केलं जाईल। तुम्हाला बीएमएस कॉलेजची रँकिंग म्हणजेच बीएमएस प्रेफरन्स त्या ठिकाणी भेटेल। त्याच्यानंतर तुमची चॉईस फिलिंग सुद्धा आमच्या मार्फत त्या ठिकाणी केली जाईल, म्हणजे संपूर्ण एका राऊंडची काउन्सिलिंग जी आहे ही आमच्या मार्फत त्या ठिकाणी केली जाईल। आपण फक्त एका राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी जे काही विद्यार्थी आहे हे त्या ठिकाणी 200 घेणार आहोत, त्याच्यापैकी जवळपास 160 विद्यार्थी झालेले आहेत। फक्त 40 विद्यार्थी त्या ठिकाणी बाकी आहेत। ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जॉईन करावं। त्याच्यानंतर आमची जे काही ॲडमिशन आहे त्या ठिकाणी फुल होण्याची शक्यता आहे, येणाऱ्या 1 किंवा 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी फुल होईल। तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे। अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी 95 29 29 70 16 या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे। नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या टीम मार्फत मदत करण्यात येईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।